नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज ऑफिसवरून आल्यावर खूपच जास्त कंटाळा आला होता, पण कंटाळा करून चालणार नव्हतं, कारण सध्या मी आठवडा झालं टिफिन नेत नाहीये। असंच काही ना काही चिवडा वगैरे हे तेच खाणं चालू आहे, म्हणून संध्याकाळचं तरी मला प्रॉपर जेवण करायचं होतं। त्याच्यामुळे आणि बरेच जण म्हणतात की मी वेट लॉस करते का वगैरे, तर तसं अजिबात नाहीये, कारण मी वेट लॉस करत नाहीये। माझं वेटच, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण माझं वेटच ऑलरेडी 50च्या खाली आहे। त्याच्यामुळे वेट लॉसचा तर विचार काही मी करत नाहीये आणि करणारही नाही, कारण मला जेवढं लागतं तेवढं मी प्रॉपर खाते। त्याच्यामुळे असं वेट माझं कधी वाढेल वगैरे असा पण काही प्रश्न नाहीये। तर तुमचा हा गैरसमज करून घेऊ नका। आणि हेच कारण आहे की मी स्वयंपाक वगैरे टिफिन बनवत नाहीये, कारण मला सकाळी उठायला आता थंडीमुळे उशीर होतोय। त्याच्यामुळेच मी उठत नाही लवकर आणि मग माझं टिफिन पण बनवणं होत नाहीये, म्हणूनच दुपारी असंच काही ना काही चालू आहे। तर आज घरी आल्यावर मग येतानाच भाजीपाला वगैरे घेऊन आले होते, सर्व काढून ठेवला आणि भांडे वगैरे म्हणजे टिफिन जे होते माझे ते स्वच्छ करून ठेवले। आज तसं होतं, मी आज साबुदाणा बनवून नेला होता टिफिनसाठी, तर तोच त्याच्यामधले मिरच्या वगैरे जे खरकट असतं ते सर्व काढून ठेवला आणि धुवायला टाकून दिले डब्बे। तर दूध पण आणलं होतं। आता दूध बघून तुम्हाला वाटेल की मी काही आता चहा पिणार आहे का, तर तसं नाही, मला भूक लागली होती आणि मग त्याच्यासोबत खायचं म्हणलं की चहा, म्हणलं की खारी मी खातेच, पण मला ॲक्च्युअलमध्ये खारी बंद करायची, जे डेअरी प्रोडक्ट आहेत ते बंद करायचे, त्याच्यामुळे मी चहा बंद करते। मग अगोदर भाजी वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि आज असं झालं की जेव्हा मी भाजी घ्यायला गेले होते तेव्हा तिथे एक थोडीशी मेंटल प्रॉब्लेम असलेली बाई आली आणि ती मला म्हणू लागली की मला तुझ्यासोबत घेऊन चल, मला तुझ्यासोबत राहायचंय। मी तिला कसं सांगणार होते की इथं माझेच राहायचे वांदेत, मीच एकटी राहते, तर मला खूप जास्त हसू येत होतं त्या गोष्टीवर। नंतर मग टिफिन वगैरे जे काही भांडे पडलेले होते सकाळचे, पण साबुदाणा वगैरे टिफिनला घेऊन गेले होते ते, तर ते सर्व धुवून घेतले आणि दूध गरम करायला ठेवून दिलं। दूध गरम होत होतं तोपर्यंत मग भूक पण लागलेली होती, म्हणून मग पेरू होते जे की आता एवढे पिकले होते की दुसऱ्या दिवसापर्यंत ते राहू शकले नसते, म्हणून मग त्यातले जे खूपच जास्त पिकलेले होते ते कट करून घेतले। आणि मला एक कन्सेप्ट आणखीन कळाली नाही की पेरूवर मीठ तसंच त्याच्यासोबत लाल चटणी का टाकतात। ठीक आहे, मीठ एक चांगली गोष्ट आहे, मीठाने चांगलं लागतं, टेस्ट येते, पण लाल चटणी का टाकतात? कारण मी 2 दिवसाखाली लाल चटणी टाकून खाल्ले होते पेरू, तर ते एकदम म्हणजे काही टेस्टच लागत नव्हती, त्याच्यामध्ये मिठाची पण टेस्ट लागत नव्हती। मग म्हणून त्याच्यामुळे मला कन्फ्युजन झालं की का टाकायचं वेस्ट उगच, एकतर लाल चटणी वेस्ट आणि परत कुणाला जर तिखट लागलं तर ती वेगळीच गोष्ट व्हायची। आणि हे जे पेरू होते ते गावरान होते, एवढे जास्त टेस्टी होते, काय सांगायचं तुम्हाला। जे आता येत आहेत बाजारामध्ये ते मोठे मोठे असतात जाळीमधले पेरू, ते अजिबातच गावरान पेरूला काय म्हणतो आपण कॉम्पिटिशन नाही देऊ शकत, कारण हे एवढे जास्त गोड असतात। आणि नंतर मग खात असताना माझ्या दातामध्ये त्याचं बी एवढं बेकार अडकलं की खूपच जास्त भयानक, पुन्हा याच्यानंतर दुखायला लागलं। तर आता मी हाच विचार करते की मी आता चहा तर बंद करते, मग भूक वगैरे लागेल तेव्हा काय खाणार, तर फ्रूट्सच खायचा माझा विचार चालू आहे। नंतर मग मला स्वयंपाकामध्ये बनवायची होती भेंडीची भाजी, आणि भेंडीची भाजीचं आणि माझी स्टोरी खूप वेगळी आहे। मी जेव्हा घरी होते लातूरला तेव्हा मला अजिबातच भेंडीची भाजी आवडायची नाही, पण आता जेव्हा जेव्हा मला भाजी बनवायचं म्हणजे प्रश्न पडतो की भाजीला काय बनवू, तेव्हा माझ्या तोंडात एकच असतं, भेंडीची भाजी। कारण या पद्धतीने मी जेव्हापासून बनवायला लागले तेव्हापासून मला खूप जास्त आवडायला लागली। तर मस्त तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता टाकून घेतला, कांदा टाकला आणि त्याला छानपैकी फ्राय केलं कांद्याला। बरेच जण म्हणतात की कांदा टाकून भेंडीची भाजी कोण खातं का, इन्स्टाला मला कमेंट्स देखील येतात, पण मग मला या पद्धतीने खायला लागल्यापासूनच भेंडीची भाजी आवडायला लागली आहे। कारण जेव्हा मस्त फ्राय करतो, भेंडीला पण फ्राय करून घ्यायचं, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जे भेंडीमध्ये जे ग्लू सारखं असतं ते राहत नाही, आणि तेच मेन कारण आहे मला भेंडीची भाजी न आवडण्याचं। आणि नंतर भरभरून शेंगदाण्याचा कूट टाकायचा। लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की मला कोणतीच भाजी शेंगदाण्याच्या कुटाशिवाय आवडत नाही, आणि मला थोडासा जेवण करायला वेळ होता, कारण मला अगोदर बाहेर जाऊन यायचं होतं, त्याच्यामुळे मी ती टिफिनमध्ये काढून ठेवली, टिफिन भरून ठेवला। तर लगेच मला बाहेर पण जायचं होतं, त्याच्यामुळे क्लिनिंग पण करून घेतली, कारण नंतर जेव्हा बाहेरून आल्यावर काहीच करायची इच्छा होत नाही। गॅसला पण मस्त सर्वच क्लीन करून घेतलं, आणि बाहेर कुठं जायचं ते कळेलच तुम्हाला थोड्या वेळामध्ये। तसंच रूम टूरसुद्धा या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि या ओट्याबद्दल जे व्हाईट झालेलं आहे त्याच्याबद्दल बऱ्याच जणांनी मला लास्ट ब्लॉगमध्ये खूप छान छान सजेशन दिले, तर मी ते लवकरच नक्कीच ट्राय करेल। सध्या तर मला आठवडाभर वेळ नसतो, कारण मला ऑफिस असतं त्याच्यामुळे, पण मी नक्कीच त्या टिप्स ट्राय करेल आणि त्याचा रिझल्ट देखील काय आला ते तुम्हाला सांगेल।
नंतर मग पटकन तयार झाले आणि रूम पण छान क्लीन केलेली होती, म्हणून म्हणलं तुम्हाला रूम टूर देखील देऊ. तर जेव्हा आपण दारातून येतो त्यावेळेस लेफ्ट साईडला आहे हा कॉर्नर, जो की आहे माझा मिरर, आणि तिथेच ट्रॉली माझी, जे की मला डेलीचे प्रोडक्ट्स वगैरे लागतात किंवा माझे कपडे असतात ते सर्व मी या कॉर्नरमध्ये ठेवते. आणि ही आहे मी. नंतर मग इकडे थोडेसे स्टिकर वगैरे लावलेले आहेत, मोटिवेशनल कोट्स आहेत, कारण मला मोटिवेशनची खूप जास्त गरज आहे. आणि हे डेकोरेशन जे दिसतंय तिथं माझे 2 फोटो आहेत. हे डेकोरेशन पण मी आत्ताच नवीन केलेले. इकडे आहे बेड, इकडे आहे माझी ऑफिसची बॅग, आणि राईट साईडला आहे खुशीचं ते फूड, खुशीचं ते घर आणि महाराजांचा फोटो. त्यानंतर मग जेव्हा किचनमध्ये एंटर करतो त्यावेळेस ह्या दारामधून आहे बाहेर गॅलरी, हा किचन ओटा, खाली जे काही किचनसाठी सामान लागतं ते सर्व. इकडं आहे स्वामींचा फोटो आणि इकडं आहे बाथरूम, काही जे बाथरूमचे लागणारे सामान आहेत ते ठेवलेले आहेत, आणि खाली लिटर आहे. आणि अशी आहे माझी छोटीशी रेंटवाली रूम, मस्त. नंतर मग लगेच DIY मध्ये गेले आणि एवढं छान छान कलेक्शन होतं, मला तर सर्वच घेऊन यावं वाटत होतं. आपण लहान असताना असं का बरं या गोष्टी नव्हत्या यार, नाही तर किती भारी झालं असतं. माझा कप पण मी तुम्हाला सांगितलं होतं की फुटलेला, त्याच्यामुळे तो पण बघत होते मी, पण इथे खूपच जरा थोडंसं महाग होतं, म्हणून म्हणलं जाऊ त्या जेव्हा DMartला जाल तेव्हाच घेऊन येऊ. त्यानंतर मग हा बेल्ट पण लावून बघितला, आणि मी खास शॉपिंगसाठी आले होते टोनी आणि खुशीच्या, त्यांच्यासाठी मला एक बॉल घ्यायचा होता. तर तो बॉल वगैरे पाहिला मी, पण तो बॉल पण इथं खूपच जास्त महाग होता, त्याच्यामुळे मग मी त्यांचा जो केस साफ करायचा ब्रश असतो तो तेवढा घेतला तिथून, आणि माझं बेसिनसाठी पण घेतला, तो पण घेतला, जो की मी शूट करायचं विसरले, काय माहिती कसं काय. आणि ही अम्ब्रेला होती एवढी छान, मला खूप भारी वाटली फोटोशूटसाठी वगैरे. तर मी जेव्हा नेक्स्ट टाईम वगैरे जाईल किंवा आता पावसाळ्यात जेव्हा चालू होईल त्यावेळेस घेईल. नंतर मग येताना पाणीपुरी खायला गेले, आणि तसंच येताना त्यांचं खुशीचं आणि टोनीचं लिटर पण संपलेलं, मग ते पण घ्यायला जायचं होतं. तर मग तिकडून तिकडे गेले, आणि तिथंच एक परत मला शॉप पण दिसलं स्टेशनरीचं वगैरे. तर मग तिथं बघू म्हणलं बॉल भेटतो का, तर तिथेच विचारलं, आणि तिथे मस्त मला एकदम 10 रुपयामध्ये छान असा बॉल भेटला, ज्याला की खेळून टोनी तर खूप जास्त खुश आहे, खुशीला काही इंटरेस्ट नाही आहे. तर हाच होता आजचा व्लॉग. नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला, आणि रूम टूर देखील कशी वाटली. सो नेक्स्ट टॉपिक काय बघायला आवडेल तो देखील कमेंट करून सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. आणि व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.